घरासमोर हळदीचा मंडप सजला होता। 3 तासांनी हळद लागणार असतानाच वधूवर काळाने झडप घातल्याने लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। दुचाकीवरून पिंपळगाव रेणुकाईवरून दोघे भोकरदनकडे जात होते, तर भोकरदनकडून 4 चाकीत 2 दिवसाने लग्न असलेली नवरी आणि तिचे नातेवाईक पारदकडे येत होते। मात्र वरुड या गावच्या शिवारात अचानक दुचाकी आणि 4 चाकीची समोरासमोर धडक झाली। या दोन्ही वाहने बाजूच्या नाल्यात उलटली। यात 4 चाकीमधील नवरी पूनम बनकर आणि दुचाकीवरील भारत बालाजी चव्हाण या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील सोनू माऊली वाघमारे ही मुलगी गंभीर जखमी झाली। घरात लग्नाची धामधूम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचे साहित्य आणण्यासाठी गेली होती। मात्र रस्त्यातच नियतीने डाव साधल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पूनम बनकर हिचा अजिंठा येथील या मुलाशी विवाह होणार होता। लग्नासाठी पूनम मुंबई येथून पारदला आली होती। सायंकाळी तिची हळद होती। दरम्यान दुपारी देवदर्शन आणि सामान खरेदीसाठी पूनम नातेवाईकांच्या सोबत भोकरदनला आली होती। त्यानंतर सायंकाळी सर्वजण 4 चाकीने पारदकडे निघाले। यावेळी बांडरगडाजवळ रस्त्यात खड्डा व दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे।